ध्यान उभे सार विचार करावता
सारासार विचार करा उठाउटी, सारासार विचार करा उठाउटी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, जन्मोनी आकुळी वाची स्मराराम, करी हाची नेमा हरणीसी, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गावे गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेले, बोलतो वचने आते भाविक एका जनार्दनी, तुमचा दास त्याची आस पुरवावी, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण त्यांच्या कृपा
केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडी मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जेनी सप्ताही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी झाडाच्या पान आलेजाची सत्ता राहिली अंता मग कोठी विश्वांभर परिहार चिन्हलगे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या मस्तक पाया मस्तक माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवट सुख हेची एकठाई बहुपाई संताच्या मनहून केला वासना हे नास तया ठाया येथे उपकारासाठी आले गरजा वया वैकुंठी मधुरावानी ओटी तुका म्हणे लाभ वाव पोटी काय सांगू आता संताचे उपकार मद निरंतर जागविते काय देऊ याशी व्हावे उत्तराई ठेवितो हा पाये जीव थोडा सहज बोलली हाती उपदेश करून सायास शिकविती केले उपकार सांगू मी काय बाप न कर्या इशी माय धर्मे त्यांचे जे केले पाय दिले अक्षय भय वचन वरदान गा एवढे संतांनी उपकार केले त्या उपकाराची परतफेड करणं शक्य नाही आणि त्या संत काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर न कळे साचार ब्रह्मादिक देवाला त्या संताचा महिमा कळाला नाही इतराचा काय पाड जगद्गुरु जगतवंद्य तुकोबरा यांच्या मुखातून आलेला चार चरणाचा उत्कृष्ट असा महाराजांनी विनंतीपूर्वक मागितल्या गेलं सांगितल्या गेलं आता त्यांचं महिमान वर्णन करणं शक्य आहे का आपल्यासारख्याने अजिबात शक्य नाही अभंग टाळकरेच्या मनावर घेतलेला आहे अभंग टाळकरेच्या मनावर घेतलेला आहे काय म्हणले महाराजांनी सुरुवातीलाच सारा सार विचार सार आणि असार काय याचा विचार करा बाबा कुणाला सांगितलं गेलं मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिदलाचे तुम्हाला माणसाला सांगितलं गेलं जनावरला सांगितलंय का जनावरला सांगितलं का सांगितलं नाही का माणसालाच का सांगितलं गेलं माणसाला ज्ञान अधिक आहे आणि बुद्धी अधिक आहे आहे का नाही ज्ञान बुद्धी अधिक आहे आहार निद्रा भय मैथून सर्व योनीची समसमान परी मनुष्य देहाचे ज्ञान अधिकचे पाहिगा म्हणून तुम्हाला सांगितलं गेलं सारखा आहे ना सारखा त्याचा विचार करा दयातीचे नाव भूताचे पालन करी निर्दळन कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते तर सारखा आहे ना सारखा आहे ही सगळ्याला कळतंय सगळ्याला कळतंय तुम्हाला माणसालाच कळतंय ताक केल्याबरोबर सरळ 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 वरच लोणी काढून घ्यायला येते आणि खाल्लं स्वतः राहते ती बी लोणीच असेल की त्याला काढून घेव फेकून देते त्याच्यात काय टाकून देते राहू द्या ताकात म्हणते मग लोणी काढून घेतल्यावर लोणी जर कडीवलं तर निकळ तूप असणार
मिळतंय. मग हे कुणाला कळतंय? ज्यांना कळतंय त्यांनाच सांगितलं गेलं तुम्ही त्याचे अधिकारी आहात आणि तुम्हीच त्याचे गिराईक आहात आणि त्याच्यामुळे तुमचा उद्धार होणार आहे. ती नाम तुम्ही असणार घ्या. सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी. विठोबाचे ज्याच्या नावात ताकद आहे तीच नाव घ्या. चांगला आहे, गोड आहे, आवडणार आहे, सगळ्याला घेता येण्यासारखं आहे, म्हणून ती नाम घ्या. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. नाम सागरे सागरे माझे कांती राहू भले सखी पुरा करी रे गुप्त केले राखेता सांगितलं. नाम चांगला आहे, गोड आहे, सगळ्याला घेण्यासारखा आहे आणि येण्यासारखा आहे. ती नाम घ्या. नामेची तारिली कोठ्याने, नामेची वैकुंठी बैसविली. त्या नामामुळे तरलेत. सध्या चालू आहे, पाठीमागे तरलेत. पुरावा देऊन सध्या चालू आहे, ह्याच्याही पुढे तरणार आहे. तरणार आहेत का नाही? मग त्या नामाचा उच्चार करा. तुम्हाला कळतंय म्हणून तुम्हाला सांगितलं गेलं. करू वाटलं करा, न करू वाटलं जेच त्याची मर्जी आहे.
हा आहे का? त्या नामामुळं तरलेत. कोण तरले? विचार करणारे बुडाले आणि न विचार करणारे तरले. तरले तर ती भरवसा नामधारकाचा ठसा झालो सन्मुख मी संत चरणी पावलो. आज फिटले माझे कोडे भूत जन्माचे कोंदाटले पुढे परब्रह्म. स्वार्थी राक्षस लोक एक सुद्धा ब्याला ठेवलं नाही. ठेवलं का? राहिला ते निकाल सज्जन. ती कशामुळं राहिला? नामामुळं राहिला. नामामुळं राहिले गेला. सावगी लंका धुंडाळली. कुठं समाधान वाटलं का? कुठं समाधान वाटलं का? सुख वाटलं का? शांती वाटली का? दया वाटली का? बसू वाटलं का? अजिबात बसू वाटलं नाही. दया वाटली नाही. शांती वाटली नाही. कुठं सुद्धा चित्त रमलं नाही. पण भक्त बिभीषणाच्या महालात गेल्याबरोबर किती समाधान वाटलं, किती शांत वाटलं. निकाल भक्त असणारा बिभीषण नामाचा उच्चार रात्रंदिवस करीत होता. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल.
लेण्याच्या हा महालात हनुमंतराया शांत झाल्या गेली. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे येणी सोची मान झाले हाव भरी, परत माघारी येत नाही बंधनापासून. मोकळं झालं म्हणले. आता सगळं शांत झाल्या गेलं. आम्हा भय चिंता नाही धाक, झाला इहलोकीचा परलोक, आले सकळे वैकुंठ. या अवस्थेला आम्ही गेलो म्हणले. इथं आल्यावर ह्या अवस्थेला आम्ही गेलो. स्वार्थी असणारा राक्षस आहेत, काटा काढायचा आहे हे अगोदरच ठरलंय. हसवलाला, माकडाला, वानराला काय स्वार्थ आहे? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार वर्म, झाडाचा पाला खायचं. ओम श्रीराम, जय राम, जय जय राम. आता हसवलवाले सुद्धा येत होते का नाही? ते बी हसवत बसलं, गुरु राम म्हणाले, राम म्हणाले म्हणायचं. म्हणत होतो का नाही? माकड ती माकड सगळ्यालाच ठावाय. काय होतं का स्वार्थ? म्हणून ही गोळा केलती रामानं. ओळखील माझ्या मनीचा जाणून या भाव, तो करी उपाव गुरुराव. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, येणे नोय गुंपा. कोठे काही ही करणारे आहेत, निष्ठावंत आहेत. म्हणून हे तिघालाच घेतलं, अल्लंकेवर स्वारी केली. माणसं का नेल नाही ते? का नव्हते का माणसं? नेले का? का नेल नाही ते? त्याचं कारण हे काही स्वार्थी आहे. कवा कुणाचा घात करील त्याचा पत्ता लागू देत नाही. लागू देते का? कुंजबन सोन्यासाठी भांडण करतय. इथं तर 7 कोटी घर शुद्ध कांचनाची, शुद्ध सोन्याचे 7 कोटी घर होते. मग का मध्ये उतरंडी भांडे कुंडे का शेणामातीचे असतील का? घर तसली ती म्हणल्यावर सगळं चमचम चमचम चमकालेलं. भांडे कुंडे तवे उलतणी पोळपाट साप सारखं काहीच नव्हतं. म्हणून ही हसवल, वानर, माकडं नेले. निष्ठावंत भाव आहे म्हणून घेऊन गेली. नामाचा उच्चार केला. नाम अधिक झालं तर लंका हाताला येणार होती, नाही तर येणार नव्हती. आणि स्वार्थी औलादी जर नेली, किती जणांचं लुटले असते बर? हा, सगळं सोनच आणली असते खाली. म्हणून ह्यांना न्यायचं कारणच उरलं नाही. म्हणून ह्या निस्वार्थ्याला नेलं आणि लंका घेतल्या गेली. का तर नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. मग ही नाम घ्यायला सांगितलंय तुम्हाला, आम्हाला ती नाम घ्यायला सांगितलंय. कुणाचं नाम घ्या ज्या नावात ताकद आहे, ज्याच्या ताकद देण्याची ताकद आहे. मागण्याच्याच पाहेमुखाकडे चिंतिले रोकडे मनोरथ. माझ्या मनीचा जाणून या भाव, तो करी उपाव गुरुराव. मग ह्यांना सांगितलं गेलं. मग ह्यांनी करायला चालू केलं दुसरं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळे आनंदे, एकल्याचा नोहे खेळ म्हणून जमिला मेळ. गाणारे गणगंधर्वासारखे आहेत, वाजविणारे आहेत का नाही चंद्र सूर्यासारखे. राजा परीक्षिती सारखे श्रोते बसले, सांगणारा सुखाचार्य नाही. एवढं ध्यानात ठेवा. गाडी सुटायला उशीर झाला असला तर टायमावर पोचणार आहे. स्टेशन एक सुद्धा मधलं चुकत नाही. अजिबात न चुकू देता टायमावर गाडी घेऊन जायचं. ड्रायव्हरचं काम. आता बघू उशीर झाला असं निवांत असो महाराज. एवढं नाम घ्यायला सांगितलं गेलं. सारासार विचार नाम घरा, करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आणि ती नाम तुम्ही धरा. त्या नामानं उद्धार झालाय, त्या नामानं तरलेत आणि त्या नामानं तरुण जाणार आहे. नामेची तारिले कोठ्यानं एक कोटी, नामेची वैकुंठी बैसविले. म्हणून विचार करा.
सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. संकट निरसून जाणार आहे. आता कोणावर संकट नाही सांगा बरं. एक बिबीला संकटाचं काढून द्या, मला काहीच संकट नाही म्हणा. होय, चोपदाराला तर आधी आहे, काही नसताना आधी आहे. काम स्वतःच नसतंय दुसऱ्याचं असतंय, पण ध्यास हीच करते काय का. उद्या टाइमवर याला सांगितलंय उठावं लागतंय लवकर. घरचं नांगरायचं आहे का. पण हाय का नाही संकट. पडता जड भारी दाशी आठवावा. ही संकट प्रत्येकाला आहे. संकट प्रत्येकाला आहे. त्या संकटातून तरुण जाण्याचा मार्ग सांगितला गेला. संकटातून तरुण जाण्याचा मार्ग सांगितला. तरुण गेलेले आहेत, सध्या चालू आहे, ह्याच्याही पुढे जाणार आहेत. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. भवरूपी समुद्र आहे, भवरूपी असणार नदी आहे. आणि त्या नदीतून पहिल्या तीराला आपणाला जायचं आहे. नदीतून पहिल्या तीराला आपणाला जायचं आहे. नाव बांधलेली आहे, नाव कडेला आहे. या कडून त्या कडेला पहिल्या तीराला जायचं आहे आपणाला. श्री गुरु नावाडी बसले. नाम कधीही चांगलं आहे आणि ते घेतल्याशिवाय नाव वाड्या निश्चिम कडेला नेणार आहे. पण मध्ये बसायला जावं लागेल का. बसायला जावं लागेल का नाही. बसायला जावं लागेल. त्या नावाचं काय घेणं देणं आहे का. नावानं कोणाला रुपया मागितलाय का. नावानं द्या तवा बसा म्हणली आहे का. नावात मध्ये बसावं लागेल का नाही. बसल्यावर पहिलं तराला घेऊन जाणार आहे का नाही. तसं ह्या दुःखरूपी समुद्रातून दुःखरूपी नावातून जाण्यासाठी एकच उपाय आहे. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधने तुटे भावाचे. ही तरुण जाण्याचं साधन आहे. तरुण जाण्याचं साधन आहे. साध्य करण्याची ताकद तुमच्यात आहे म्हणून हे साधन सांगितले गेले. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. आता ही संसार रूपी समुद्र आहे, संसार रूपी नदी आहे. ह्याच्यातून पलीकडे जायचं आहे. जायचं आहे का नाही. मग कशात बसावं लागल. नावत बसा. नामरूपी नावेत बसून पहिल्या तीराला जावा. संसार चांगला आहे का वाईट आहे. चांगला आहे का. संसार दुःख मूळ चौकार.
त्याच्यात सुखाचा विचार आहे का खोटा? सुखाचा विचार नाही, तिळभर सुद्धा सुखाचा विचार करायची गरज नाही. पण सुख मानताव सुख, खरं सुख आहे का? खरं सुख आहे का? अजिबात सुख नाही. संसारा माझी सुख जोडे, जरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, तरी काय येते वेडे म्हणावे. 80,000 ऋषींच्या नोकरीच्या राजाने त्याग केला संसारात. इथं विचारच नाही. म्हणून संतांनी सुद्धा संसाराचा त्याग केला का भोगला. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्याग केला. आणि हे नाम घेत घेत संसार जर केला. आता माझी चिंता तुझ नारायणा, त्याला चिंता आहे. आणि पाठीमाग पुढं उभारतोय. आली आगाद योगक्षम ज्यांचा, जाणे जड भारी वाट जावी करे. मागे पुढे उभा राहे संभाळित आलिया आगाद निवाराया, आलिया आगाद निवाराया. पुढे उभा राहून असणार त्याचा योगक्षम चालवितात. त्याचा योगक्षम चालवितात. सरळ 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 सांगितले गेले की अशा लोकांचा कार्यभार प्रत्यक्ष देव सांभाळतात. अर्जुनाच्या पुढे उभा राहून रक्षण केलं. ध्वजस्तंभी वाढणारू मूर्तिमंत शंकरू, सारथी श्री सारंग धरू. अर्जुनाची द्रुपदीच्या पाठीमाग उभारून वस्त्र पुरविले गेलं. पुरविले का नाही? मग का पुरवित नाहीत? तसच माझ्या मनीचा जाणून या भाव, तो करी उपाव. गुरुराव आवडीचा मंत्र सांगितला सोपा. येणे नो हे गुंपा, कोटे काही एक ह्या कोट टोकाला असते तर एक त्या टोकाला असते. नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. तया जवळ जगद्गुरु जगत वंद्य तुकोबर राय. उठल्यापासून झोपजीतोर. झोपजीतोरच का? झोप तर नव्हतीच.
तुकोबाराला विचारलं किती वडूळ नाम बंद होतंय. शिंक खोकला जांभळी देखा एवढाच वेळ काय असेल ती असेल, नाहीतर वयाच नाही. म्हणजे रात्रंदिवस आम्हाला नामाचं चिंतन आहे, रात्रंदिवस आम्हाला नामाचं चिंतन आहे. चिंतन हे नामाचं चिंतन आहे आणि ते आम्ही सर्वाला उपदेश केलाय, सर्वाला उपदेश केलाय. आणि ती सांगितलं एक त्या टोकाला आहे तर एक ह्या टोकाला आहे. रात्रंदिवस तुकोबारायनं नामाचा उच्चार करायचा आणि जिजाबाईनं अजिबात नाम घ्यायचं नाही, अजिबात नाम सुद्धा घ्यायचं नाही. इट्या मूळ माईच्या तुझं गेलं मड म्हण आहे का, तुला पाहून काळ सुद्धा रडते. देहूच्या बाहेर निघाले की 3 वाटा 3 डोंगराला जायच्या, भामगिरी भामचंद्र भामचे. कुण्या वाटेने गेलेत, कुण्या वाटेने गेलेत, कसा लागावा पट्टा, हाची माझा नेम धर्म मुख्य विठोबाचे. बाहेर पडल्याबरोबर कुण्या वाटेने गेलेत, त्या वाटची माती विठ्ठल 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 म्हणत होती. जिजाबाईनं कान लावावा आणि ज्या वाटेला तुकोबाराय गेले त्या वाटेची माती विठ्ठल म्हणाले. येणे पण ते माझी चालती पाऊले दर्शन झाले संताची या. गाडगण भाकरी घेऊन जावं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. असला काटा पायात घुसला येड्या बाबळीचा. असते येडी बाबळ माहित आहे का, ही बारकी नव शिंगारे होत्या टुसटुच काठी तिची कॉळे बोर बाबळे मुंग्याचं राहायच्या. तसल्या बाबळीचा काटा घुसला ती उरीचा आला. जिजाबाईचं तळपायाची आग मस्तकाला गेली. माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला अशी. काय करावं देवा 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 म्हणायला सुरुवात केलं. तेव्हा ह्या देवाला जाग आली. हजारो वर्ष तपश्चर्या बंबम करणारे ऋषी मुनी अरण्यात बसले. त्याचा योगियाच्या नये ध्यानात सुद्धा आलं नाही. पण त्या जिजाबाईपाशी पळत गेले. कोण आहे बाबा? गुराक्याव, गुराक्याव. काय तुझं नाव? पांडुरंग नाव आहे माझं. विठ्ठल म्हणतेत मला. तोंड बघायचं ना ह्या विठ्ठलाचं. ह्यानं पुढे आलंय की तोंड इकडे केलंय. काय झालंय? काटा मोडलाय. काढू का काटा? येतोय का तुला? सगळ्याची काठी मी आज काढीत आला. सगळ्याची काठी मॅच काढीत आला. काटा काढाय चालू केलं तेव्हा दातानं उपशीला काटा. गुडघ्यावर पाय घेतला आणि दातानं उपशीला पाय काटा. संत चरणी रज लागता सहज वासनेचे बीज. मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी. कंठी प्रेम जाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. दिलं का जिथल्या तिथं. जिजाबाईनं असे बघितली की गुराख्याचं रूप धरायचं आणि डोळे झापून ती आग पडाल्यावर असं केलं की पांडुरंग व्हायची. पुन्हा अजून असं कर जितवर ती रूप बदल जितवर. हे असलं कसं काळ दिसाले. पुन्हा एक बार पांढरं बी व्हाले. हे विचार केला. देखीला डोळा बैसला तोची वदने. नामाचा छंद लागला त्यावेळेस पासून. लागला का नाही? नामाचा छंद लागला. याला नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हाशी संत मंत सिद्ध ऋषी. नामाचा उच्चार करायला सुरुवात केला. दररोजचं वळण पडलेलं होतं. दररोजचं पडलेलं वळण. पडले वळण इंद्रिया सकळा
भाव तो निराळा नाही तुझा उठा जागे वारे आता पडलं का नाही वळण मिळालं का मिळालं कमीवलं का कमीवलं तर संसारात काय कमाई आहे का आहे का कमाई खाता पेता बराबर कुणावर कर्ज असेल असतील लसरावासारखी सावकार काही पण बोटावर मोजणे मग खरी कमाई कुणाची आहे खरी कमाई कुणाची आहे नाम घेणाऱ्याची आहे का नाही जीवनात जेवढा पैसा आवश्यक आहे तेवढं मेल्यावर नाम आवश्यक आहे तुम्हाला सध्या चलायला संसार करायला पैसा कामाला पडल पण मेल्यावर कामाला येणार का कुणी गबाळ नेलंय संग कोण घेऊन जाणार आहे हा नेलंय कुणी अजिबात नेलं नाही नेणंही शक्य नाही आणि परमार्थ आपल्या केल्या आपण केलेला आपल्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही धन कमवा परमार्थ ये मा
समर्थ हे उपाय लाभाचा आहे. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी तर ही वैकुंठा जावया तपाचे नलगे जीवन मुक्त. बर तिथं जाऊन काय करावं? उगाच बैसावे मौन्य रूप. अमृत पिवं लागते न उग बसावं लागते. का आहे का तिथं? हिथं आहे का नाही सगळं? खेळ मांडी हेला वाळवंटी सारा नाचती वैष्णव भाईरी वर्णाभिमान आहे का? त्याच्याकडे कोणी न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळीया सुख देईल. मग ह्याच्यासाठी आवडीनं ही करायचं आहे. ही धन कमवायचं आहे. ही धन कमवायचं आहे म्हणूनच सांगितलं गेलं महाराजांनी. सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट. भजनकरी यांनी बरोबर 9ला 5 मिनिट असताना ठोका टाकलेला आहे. हा बरोबर आहे. टायमावर उभारल्यावर टायमावर सोडून देणं काम आहे. 8 बैलीचा नांगर ओढायचा आहे. इथे साधी सोपी गोष्ट नाही. काय हो काय हो न हो उभं टळ घेऊन म्हणजे कळत आहे. मनामधली चाल राहिलेला भाग बघू. ह
नाव कीर्तन आहे. कीर्तनाचे नटनाचे नाचणे व्यवसाय प्रायचित्ताचे ते नाम नाही पापाचे ऐसे केले यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे काय दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष एकदाच नाहीचे ऐसे माझे नाम घोष निर्लज्ज करीते हरीचे दास सकळ ओतंबळे रस तुटती फास आहे का नाही. यमाचा यमफास काय करतय का येम धर्म सांगे दूता जेथे होय हरिकथा तेथे तुम्हा नाही सत्ता त्या वेद विष्णूशी नका जाऊ त्यांच्या गावा नामधारकाच्या शिवोर याला भाग नाही आहे का. तुम्ही म्हणता आमच्या माग कोण बघाले ए रात्रंदिवस बघाले घडोघडी काळ वाटियाचे अजून किती आहे अवकाश काळाची आवडी पडेल बा सोडविना तेव्हा कोण सोडविते का. चलो म्हणलं की हा आहे का नाही गपचिप जावं लागतंय का. उद्या आता इकडं गाडी घेऊन येतोय म्हणलं निघाले गपचिप. हा काळ जगा खाय आम्ही माता दिला पाय उपडू दात काळाचे सामर्थ्य नामाचं आहे हे महिमान नामाचे. कशाचं महिमान आहे नामाचं आहे. ती जर काळाचे उडी चुकवायची असली तर ही करा आणि नाम घ्या आणि जर दाढत पडायचं असलं तर आमचं काय बंद नाही. होय कोण ऐकत आहे का. सांगून बक्कळ कटाळून गेले कंबरा मोडून गेल्या तो कोबरायासारखी गेली. आजा मेला पंजा मेला बाप मचनानेला
गावळ करू नका, सावध चित्तानं वाजवायचं. एवढे सांगून गेले. कोण ऐकलं नाही? तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद एकल्याचा नो हे खेळ म्हणून जमिला मेळ सगळेजण एकत्र आला. किती गावचे आहे ती इकून एकाला पत्ता नाही, हाय त्याला हाय पण नसणाऱ्याला काही नाही. उगा लाव का काहीतरी का होईना, कार्य असल्याशिवाय कारण नसतंय आणि कारणाशिवाय कार्य नसतंय. वैकुंठवासी संतोष भंडारकर यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम, त्या निमित्तानं तुम्ही आम्ही आला बरं का. त्या निमित्तानं तुम्ही आम्ही आला. काहीतरी त्यांनी केलं असल ते तिळ पुण्य साचा पडे बहुत जन्मी जोड जोडे परे तुझे वाचेशी नामा तुडे समागम घडे संताचा संत संगती देई चरण सेवा येणे तुझा विसर न व्हावा हाच भाव माझ्या जीवा पुरवी देवा मनोरथ. काय का होईना केला असल, संताची संगत घडली असल, पंगत घडली असल. संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे हरीचे नाम. आई वडिलाचं काय पुण्य असेल, आजोबा पंजोबाचं काय पुण्य असेल, स्वतःचं पुण्य असेल तरच हे होतंय, नाही तर होणं शक्य. काहीतरी देवदेवाचं कार्य केलेलं राहावं लागत तरच ही होतंय, तर होतंय नाही तर होत नाही. असं सरळ सरळ सांगितलं गेलं. करिता देव अर्चना, करिता देव अर्चना, करिता देव अर्चना, करिता देव अर्चना. घराले संत जन
पण कार्य केल्याशिवाय याच साठी केला होता टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा तानी शिथिरी पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची म्हणून सारासार विचार करा उठाउटी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळे वाचे स्मरा राम करे हाची नेम हरनिशी तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कुटी कुळीती पुनीत भावे गावे गीत विठोबाची भावनेनं गीत गावं लागते बर का भावनेनं गीत गावं लागते आहे का नाही गायलंय का नाही रामकृष्ण गीती गात रामकृष्ण
हा कोण म्हणते आम्हाला येतच नाही? कसं येत नाही? कसं येत नाही? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. आम्हाला गाता येत नाही. कोण म्हणलं गाता येत नाही? उगा नाणी ग नाणी ग नाणी म्हणत राहायचं. कोणाला सगळ्याला पाठ असते का? उगा करीत राहायचं. चट येते बोलायची गाणी सगळ्याला पाठ असते ते का? लाज सोडून परमार्थ करावा लागते, लाज धरून संसार करावा लागते. असो म्हणून उच्चार केला महाराजांनी की बाबा सदा सर्व काळ नाम घ्या आणि त्या नामामुळं उद्धार होतं. नाम सोपं आहे, सगळ्याला घेण्यासारखं आहे, गोड आहे आणि ती त्या नामाची आवड तुम्हाला आहे. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मून या कुळी वाचे स्मराराम करी हाची नेमा हरनिशी, तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्गट भव सिंधू तुका म्हणी कोटी कुळी ती पुनीत भावी गावी गीत विठोबाची, तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्गट भव सिंधू. केलेली सेवा श्री गुरुचरणी अर्पण. वैकुंठवासी आभा दिंडीगावकर महाराज, मारुती महाराज कानेगावकर, बापूजी पाटील महाराज मुंगणीकर, हरिदास पाटील महाराज यांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. टायमात गाडी पोचली का न पोचली ती भजनी मंडळानं सांगावं. हा बोलायचं म्हणल्यावर का एवढंच, जेवढं बोलला तेवढ्याला 3 तास नव 3.5 तास चलत राहते. पण ढकल हे आमची टाळकरी काही सगळे नळणी जांबवंत हनुमंत, हा सगळे हनुमंतराया नाही ते सगळे आहे ते हे आमचे. त्यांना सांभाळून नेणं महाराजाचं काम आहे. जवळ परमार्थ कवा तरणा भाग्यवंत, जो का नटे हरी कीर्तनात. तरणे पोर टणटणा उड्या माराव्या लागते तवा जमते. नाही तर या आमचे हाय कसं तर चालायला शेवटची चाल होईल आणि पुन्हा चहा मिळेल बर का. कोण उठायचं नाही, गडबड करायची नाही. हा
विठ्ठल कीर्तनाचा शेवट आणि 84 लक्ष योनीचा शेवट मानव जन्म जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भात याच जन्मी याच डोळा पाहू भक्तीचा सोहळा सगळ्यांनी टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या बर का काय लय थंड वाजन आहे आणि जर तसं वाटलंच तुम्हाला तर पाठचा 4 वाजी तर काकडा करी लवकर सोडली वाटत असलं तर 2.5 तास वाले भजनात कवाच कुच्चारपणा करायचा नाही तवर तर यातच नाही नाम घेता वाया गेला ऐसा कुणी आल्यावर गपचूप जायचं नाही नाहीतर घोडं जेवढ्याला आणलं तेवढ्याला चोरून घोडं आणलं बाजारात नेलं मागणाऱ्यानं मागितलं 25,000ला चोरून आणल्यावर वाटाले का फुकट आणल्यावर वाटाले का बेट्या 25,000ला मागाय 1.25 लाखाच्या पुढून किंमत आहे ते देणारं बी घेणारं बी होतं चावट त्यानं म्हणलं 1.25 लाख काय पण 1.5 लाख देतो पण वरी बसून चाल बघणार चाल बघून तुला घोडं देत तू घेतो की म्हणलं 1.25 लाखच का 1.5 लाख देतोय त्यानं म्हणलं बसून बघा तिला कळवा खोगीर घालून मारल्यावरी टांग जे गेलं ते आलंच नाही एकानं मागितलेलं होतं केवढ्याला दिलं बाबा जेवढ्याला आणलं तेवढ्याला मग कवाई घोडं निघून जाते त्याचा पत्ता लागत नाही म्हणून आपल्या आपण करा सोडवण संसार बंधन विठ्ठल जे